एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण पाहत आहोत। गोगावलेंनी बजावलेला व्हीप योग्य पद्धतीने नव्हता असं नार्वेकरांनी म्हटलेलं आहे। गोगावलेंनी बजावलेला व्हीप नियमांना धरून नव्हता असं राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन करत असताना म्हटलेलं आहे। त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही असं नार्वेकरांचं म्हणणं आहे। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे। सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे। आमचं काही बिघडलेलं नाहीये, जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही। आम्हाला हा निकाल अमान्य आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत। एखाद्या आमदाराला अपात्र ठरवण्यासाठी फिल्टर्स आहेत। सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष ज्या गटाचा आहे त्याचाच व्हीप आपल्याला रेकग्नाइज करायला लागतो। तो व्हीप रेकग्नाइज झाल्यानंतर तो व्हीप योग्यरित्या दिला गेला आहे का हे बघायला लागतं। त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप आपण ग्राह्य धरला असेल, योग्य धरला असेल, रेकग्नाइज केला असेल, तरी तो व्हीप योग्यरित्या बजावला गेला आहे का हे बघणं पण आपलं कर्तव्य होतं। आणि मी माझ्या रुलिंगमध्ये, माझ्या फाइंडिंगमध्ये हे ऑब्झर्व केलंय की भरत गोगावलेकडनं जो व्हीप दिला गेला तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच त्यांना अपात्र आपण घोषित करू शकत नाही। त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली। त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता। मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच, पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला। स्वतः त्यांनी 2-3 पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल। निर्णय देत असताना कायद्यातल्या या संदर्भातल्या, संविधानातल्या या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत पालन करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निकष आहेत त्या सर्वांचं पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे। लोकशाहीची हत्या जी आहे तुम्ही केली अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आणि सर्वोच्च न्यायालयात मला वाटतं सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी थोडं घाईत बोलण्यापेक्षा मी जो निर्णय दिला आहे तो संपूर्णपणे वाचावा आणि त्याचं आकलन केल्यानंतर त्यांना तो समजेल अशी मला खात्री आहे आणि तो समजल्यानंतर त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल।